लीडर्सना जर समोरच्या माणसाचं जर एक त्याचं पर्स्पेक्टिव्ह कळलं, त्याची ॲबिलिटीज कळली, कारण 8 वेगळ्या प्रकारची माणसं असतात. तर जर लीडरला कळलं की हा ए प्रकारचा माणूस आहे, हा बी प्रकारचा, हा सी प्रकारचा माणूस आहे, तर डीलिंग करणं त्याच्यासाठी खूप सोपं जाईल. आणि अनफॉर्च्युनेटली हे जे न्यूरोसायन्सचं जे ट्रेनिंग आहे, जे मला तरी वाटतं की शाळेतल्या मुलांना दिलं पाहिजे, की त्यांना डील कसं करायचं, प्रत्येक टीचरशी डील कसं करायचं हे त्यांना कळेल, किंवा टीचर्सनाही कळेल की प्रत्येक मुलाशी कसं डील करायचं. काही व्हिज्युअल लर्नर्स आहे, किंवा ऑडिटरी लर्नर्स आहे, काही कायनेस्थेटिक लर्नर आहे. व्हिज्युअल लर्नर्स म्हणजे जे बघून शिकतात, ऑडिटरी लर्नर्स जे आहेत ते ऐकून शिकतात, आणि कायनेस्थेटिक लर्नर्स जे आहेत जे काम करून शिकतात. तर जर लीडरला सुद्धा हे कळलं की आपला जो सहचारिता आहे तो कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करू शकेल आणि